ओबीसी वसतिगृहाबाबत ओबीसी महिला सेवा संघाच्या वतीने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले। ओबीसी महिला सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने भंडारा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांना दिनांक 21 मे 2024 रोज मंगळवारला दुपारी 4 वाजता निवेदन देऊन ओबीसी वसतिगृहाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक सत्रात शासकीय वसतिगृह सुरू होणार। सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये विद्यार्थी राहणार। यासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्र 2 इमारतींचे प्रस्ताव पाठविण्यात आले, अशी माहिती समाज कल्याण विभाग भंडाराचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी ओबीसी महिला सेवा संघाच्या शिष्टमंडळाला दिली। भैयाजी लांबट, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ओबीसी सेवा संघाच्या राज्य अध्यक्ष मंगला वाढीवसमे, जिल्हाध्यक्ष ललिता देशमुख, जिल्हा सरचिटणीस सुब्धा झंजाळ, कोषाध्यक्ष लता बोरकर, उपाध्यक्ष भावना निकुडे, जयश्री जगनाडे, वैशाली लांजेवार, सोनाली डोळस, आरती शेंडे, प्राध्यापक विष्णू जगनाडे, अरुण जगनाडे, श्रीकृष्ण पडोडे, सुभाष पाल, संजीव बोरकर, गोपाल देशमुख, भाऊराव वंजारी, तुळशीदास बोंद्रे, प्रकाश मुटकुरे, ईश्वर निकुडे, अनिल शेंडे, श्रीकृष्ण बांगडे, लक्ष्मीकांत लांजेवार, मणिराम साखरकर, भाऊराव चेटुले, दिघोरी मोठी येथील सरपंच सुनीता साळवे, संजना वरकडे यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले। वसतिगृह संबंधित इतरही बाबतीत चर्चा करून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दिनांक 10 डिसेंबर 2023ला काढण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आधार योजनेला कार्यान्वित करण्यासाठी आग्रह करण्यात आले।